पिंपरी चिंचवड शहरातील लक्ष्मी चौकात सध्या मी आहे आणि रस्त्याची अवस्था आपण बघू शकतो। यामुळे दररोज या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते आणि त्याचाच आढावा घेण्यासाठी आज पालकमंत्री अजित पवार या ठिकाणी पोहोचलेले। जर आपण बघितलं तर पिंपरी चिंचवड शहराची काय अवस्था आहे यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की थेट उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे मंत्री अजित पवारांना या ठिकाणी हे सगळं बघण्यासाठी यावं लागतंय। या चौकामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, जवळपास तासनतास लोकांना इथं थांबावं लागतं। इथून मोठ्या प्रमाणात हिंजवडी आहे, आयटी फेज आहे, आयटी कंपन्या आहेत, आयटी पार्क आहे। मात्र या चौकात रस्त्यांची अवस्था जर आपण बघितली ती एवढं बिकट आहे की दररोज इथं जे वाहतूक पोलीस आहेत इथं थांबून देखील वाहतूक कोंडी सुटत नाही। अशी परिस्थिती पिंपरी चिंचवड परिसरातील या लक्ष्मी चौकाची झालेली आहे आणि त्यामुळं इथं जर आज बघितलं तर थेट अजित पवार स्वतः या ठिकाणी आढावा घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। आज सकाळी 6 वाजल्यापासून पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळी जी कामं आहेत त्याचा आढावा या ठिकाणी अजित पवारांकडून घेतला जातोय। मेट्रोची असेल, त्याचबरोबर मध्यंतरी आयटी पार्क हे हिंजवडीचं वॉटर पार्क झालंय का अशी परिस्थिती होती, कारण तिथले जे ओढे नाले आहेत ते खूप अरुंद करण्यात आलेले आहेत, त्याच्यावर अतिक्रमण करण्यात आलेली आहेत। ती सगळ्या कामाची पाहणी अजित पवारांनी केलेली आहे। आणि इथं जर आता आपण बघितलं तर या लक्ष्मी चौकात देखील अजित पवार सगळी पाहणी करताना दिसत आहेत। वाहतूक कोंडी या चौकात होते, रस्त्याची काय अवस्था या ठिकाणी दुरावस्था झालेली आहे त्याची देखील या ठिकाणी पाहणी करतायत। जर आपण बघितलं तर जे सगळे अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। अजित पवार स्टाईलमध्ये सकाळपासून पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या कामांची पाहणी अजित पवार करताना दिसत आहेत, तर दुसऱ्या बाजूला अजित पवार या सगळ्या जे इथं अधिकारी आहेत त्यांची देखील शाळा घेताना दिसत आहेत। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।